अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून देवळाली प्रवरा येथील पीडित शाळकरी मुलीने थेट पारनेर पोलीस ठाणे गाठल्याने पोलिसांनी मुलीला सुखरूप आईवडिलांकडे पोहोचवले। 23 जून रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला पारनेर तालुक्यातील वडगाव सावटाळ येथील विकास शिंदे आणि राजू शिंदे या दोन नराधमांनी MH14D F1955 या 4 चाकी वाहनातून मुलीला जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण केले होते। 23 जून ते 25 जून दरम्यान विकास शिंदे आणि राजू शिंदे यांनी सदर मुलीला कल्याण आणि पारनेर या गावांना नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला। पारनेर येथे सदर मुलीने दोन्ही नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करून पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी पारनेर पोलिसांनी राहुरी पोलिसांना खबर देऊन सदर मुलीला तिच्या नातेवाईकांच्या आणि राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केले। आमच्या राहुरी पोलीस स्टेशन येथे CR 240 दाखल असून त्यामध्ये 376 कलम आहे। त्यात मुलगी अल्पवयीन आहे। ती पारनेर पोलीस स्टेशनला तिला 23 तारखेला तिच्या शाळेतून देवळाली येथून उचलून नेलं होतं, पळवून नेलं होतं दोन इसमांनी। त्यामध्ये विकास शिंदे आणि राजू शिंदे असे त्यांचे नाव असून पहिला आरोपी विकास शिंदे याला आम्ही अटक केलेली आहे। दुसऱ्या आरोपीला अटक करणार आहोत। ते पारनेर पोलीस पळून नेल्यानंतर त्यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे ती पीडित मुलगी गेली। त्यानंतर पारनेर पोलीस स्टेशनवरून आम्हाला फोन आलेला। मग आमचे 2 कॉन्स्टेबल तिथे गेले। त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं। नंतर फिर्याद रजिस्टर करण्यात आली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांच्या निरीक्षणाखाली आम्ही करत आहोत। याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सविता सदावर्ते करीत आहेत। या घटनेतील विकास शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजू शिंदे याच्या मागावर पोलीस आहेत। सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।